नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 36 साईजमध्ये प्रिन्स कट ब्लाउज. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण एक सोबत 2 ब्लाउजची कटिंग करणार. तर हे नवरीचे ब्लाउज आहे, हळदीचं ब्लाउज आणि हा लग्नाच्या साडीवरचा ब्लाउज. आता हा उलटा आहे, पण मी एक सोबत दोन्ही ब्लाउजची कटिंग करते. फक्त गळ्यामध्ये फरक आहे, बाकी बोटनेकमध्येचे दोन्ही ब्लाउज आहेत. तर तुम्ही ब्लाउज थंबनेलवरून नक्की लक्षात येईल का ते किती आपले सुंदर झालेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचे आहे ती म्हणजे उंची. आता कस्टमरचं माप मी अंगावर घेतलेलं, त्यानुसार आपण माप टाकणार. तर 36 साईज आहे, 36 साईज आणि सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची ती म्हणजे उंची. आता कस्टमरला उंची शिवून लागते 15 इंचाची. तर मी 16 इंचावर एक मार्किंग करते आणि याच्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतले. हा एक कलर आणि हा एक कलर. 16 इंचावर आपण एक मार्किंग केली. आता कधी पण ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाउज शिवतो तर आपल्याला शोल्डर हे फुल घ्यावं लागतं. शोल्डर आहे 15 इंच, तर आपण 7.5 वर मार्किंग केली. 7.5 वर ते 7.5 वर थोडंसं खाली आपल्याला मार्किंग करायची. आता जे आपण शोल्डर घेतलं तेच आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचे 7.5च, बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच शोल्डर डाऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला शोल्डर बसते 6.5 इंच. त्याच्यानंतर आपण गळा किती घेतो, 3.5 इंचाचा. 3.5 इंचाचा घेतला तर शिवून 3.25 इंचाचा घ्या जवळजवळ, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार 3.25 इंच. तसंच आता आपल्याला हा पाठीमागचा भाग कट करायचा, तर आपण 11 इंचावर याला गळा टाकू. आता तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गळे देऊ शकता. आता त्याच्यानंतर आपल्याला 36 साईज आहे, 36चा चौथा भाग आला 9 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केली. अर्धा इंच पाठीमागं आले, याने फिटिंग एकदम परफेक्ट अशी येऊन जाते. आता 6.5च्या निम्म आपल्याला जे मापीन ते आपल्याला घ्यायचंय. आता आपल्याला इथपासून 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि 1 इंचावर एक मार्किंग करायची. हा आकार आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे, बरोबर. आणि नंतर आता आपल्याला कंबर किती आहे, कंबर आहे जवळजवळ 26 इंच. 13 इंच हा दुसरा भाग येतो आणि 13च्या निम्म 6.25 इंच. 6.25 वर एक मार्किंग, 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. जिथे मार्किंग ज्याला त्याला मॅच करून घ्यायचे. आता आपण शोल्डर उतार द्यायचं आहे. कंपल्सरी शोल्डर उतार द्या. ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर उतार हा द्यावाच लागतो. आता तुम्ही याच्यामध्ये गळा वेगवेगळा हा टाकू शकतात. खडूपेक्षा कात्रीने आपल्याला आकार देता येतो. जसं की तुम्ही पाहू शकता, पाठीमागचा भाग आपला एकदम सुंदररित्या कट झालाय. आता आपण फ्रंट कट करूया. आता फ्रंटसाठी आपल्याला कपडा कसा ठेवायचा आहे, हा परत एकदा इकडच्या बाजूने, म्हणजे हा कपडा आपला वाया जात नाही अजिबात. आता प्रिन्स कटमध्ये पण वेगवेगळे आपले फरक आपल्याला करता येतात. तर मी अगोदर 1 इंचाची एक लाईन ही एकदम परफेक्ट आखून घेणं. 1 इंचाचीच घेतली, तुम्ही 1.5 इंचाची पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण ह्या लाईनपासून जे आपण शोल्डर घेतलं 7.5 इंच, बरोबर, ही लाईन आपण एकदा सरळ करून घेऊ.
आता आपण उंची किती घेतली? 16 इंच. 16 वर आपली एक मार्किंग आली पाहिजे. सोळा इंचावर एक मार्किंग आली. आता आपण 7.5 इंच आपण शोल्डर घेतलं इथपासून. आपल्याला कधी पण चेक करायचं आहे खालची बाजू बरोबर आहे का नाही. परत एकदा आपण थोडंसं खाली 7.5 वर एक मार्किंग करायची आणि 7.5 वरच आपल्याला मोंड्यासाठी एक लाईन आखून घ्यायची. 1 इंच आपण उतार दिला. असं एवढं माप घेण्यापेक्षा आपण पाठीचा भाग कट केलेला जरी याच्यावर ठेवला आणि नंतर कट केला तरी चालते. आता त्याच्यानंतर आपल्याला 9 इंचावर एक मार्किंग करायची, कारण छाती आहे 36 मध्ये आपण चौथा भाग केला, 9 इंच आला आणि 9च्या नंतर 2 इंच आपण कंपल्सरी ही लुजिंग ठेवतो. आपण अर्धा इंच पाठीमागं आलो. ही लाईन आपण इथं जोडून घेतली. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करायची आणि हा आपला आकार झाला. बरोबर. आता गळा आपण किती घेतलेला? जेवढा आपण गळा घेतलाय म्हणजे आपण बघू शकतात एकदम म्हणजे असं ठेवून जरी आपण आखून घेतलं असतं तरी आपलं एकदम परफेक्ट येऊन जाते. थोडंसं प्रेस करायचंय. हे बघा गळा इथं आलाय. आणि मग आता आपल्याला फ्रंट गळा किती घ्यायचा आहे ते आपण आपल्या याच्यानुसार घेऊ शकतो. 6.25 वर आपण एक मार्किंग केली फ्रंट गळ्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा 10.5 इंचावर, म्हणजे तो येऊन जाणार 10 इंचावर. अर्धा इंच आपल्या शोल्डरवरती गुंतवण्यात जातं. त्याच्यानंतर आपण 36 साईजला 3.5 इंचावर एक टक्स पॉईंट द्यायचा आहे. तो टक्स पॉईंट आपण वरती घेणार आहोत. 2 इंच आपण फिटिंग बाजूने एक लाईन द्यायची आणि 1 इंचाची इकडच्या बाजूने एक लाईन द्यायची. हे झाले आपले टक्ससाठी. जवळजवळ 3 इंचाचा 36 साईजला टक्स होऊन जातो. आता त्याच्या अगोदर आपलं एक माप राहिलं कंबर. कंबर किती आहे कस्टमरचा? 26. 13 हा दुसरा भाग आला. चौथा भाग येतोय किती? 6.5 इंच. 6.5 इंच म्हणजे मार्किंग आपल्याला इथपासून धरायचंय. ह्या लाईन पासून मी धरले 6.5 बघू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला 6.5 झाल्याच्या नंतर लुजिंग आपण किती ठेवतो? 1.5 इंच लुजिंग ठेवली आणि हे जे 2 इंच आहे ते आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचंय. म्हणजे ही लाईन आपली एकदम इथपर्यंत येणार आणि ही लाईन आपली इथपर्यंत. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? हा जो मधला सेंटर आहे अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. म्हणजे कमी वेळामध्ये आपण 36 साईजचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा कटिंग करू शकतो. आता ज्या वेळेस आपण हे माप सगळे घेतले त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच कंपल्सरी ह्या टक्ससाठी खाली घ्यायचं आहे. 1 इंच किंवा 1.5 इंच असं खाली घ्यायचं आहे ही लाईन. मग ती लाईन आपण कुठपर्यंत घेतली बघू शकतात. तिरकी आपल्याला कुठं जोडून घ्यायची? ह्या लाईनला अशी तिरकी जोडून घ्यायची आणि नंतर गळ्याला अशी तिरकी जोडून घ्यायची. अशा पद्धतीने माप जर घेतलं तर आपला प्रिन्सेस ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा येऊन जातो. हा आपला गळा. आता याच्यामध्ये तुम्ही गळ्याला वेगवेगळे पण आकार देऊ शकतात सुंदर पद्धतीने. आता आपण याची कटिंग करायची. तुम्हाला टक्स जर कमी लागत असेल तर तुम्ही एक बाजूने पण जरी टक्स घेतला तरी चालते.
बाही कटिंगचं तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे का कशा पद्धतीने आपण बाही कटिंग केली पाहिजे. जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल का सोप्या पद्धतीने बाहीची पद्धत एकदम सोप्या पद्धतीने आपण बाही कटिंग करू शकतो. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब.